नमस्कार. S27 लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात नालासोपारा पश्चिम येथील भाजपा कार्यालयात बैठक संपन्न. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात नालासोपारा पश्चिम येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. धन्यवाद. आज हमारे नेता आदरणीय फाटक साहब, हमारे जिलाध्यक्ष सौ प्रज्ञाताई पाटिल, हमारे विधायिका स्नेहाताई दुबे, आदरणीय विधायक गावित साहब, आदरणीय विधायक तरे साहब, शिवसेना जिला तेंदुलकर साहब, चौधरी साहब, वसंत चौहान साहब और प्रमुख पदाधिकारी के साथ भारतीय जनता पार्टी और शिवसेना का गठबंधन के लिए बैठक हो गई. उसमें हमने निर्णय लिया कि वसई विरार महापालिका पे भारतीय जनता पार्टी महायुति का ही झंडा लहरेगा, उनके ही महापौर वहां बैठेगा, ऐसा तय हो गया. सीट के बंटवारे के लिए हमने आने वाले 2 दिन में प्रमुख पदाधिकारी के साथ बैठ के सीट का शेयर करेंगे. इसके बाद राष्ट्रवादी कांग्रेस, आरपीआई, श्रमजीवी संगठना और आगरी सेना का भी हम लोग साथ में लेके महायुति का बड़ा गठबंधन इस वसई विरार महापालिका क्षेत्र में करेंगे और 100 से भी ज्यादा सीट ये महायुति निश्चित रूप से यहाँ जीत के आएगी. ये महायुति होना कंफर्म है कि? कंफर्म, 100% कंफर्म है. सर, सीट का बंटवारा कैसे होगा? 70-30 या कुछ और इश्यू रहेगा? कुछ रेशो नहीं, हमें महापालिका जितना है जो है वो हिसाब से हो जाएगा. थैंक यू. मॅडम सर्वच मेन पदाधिकारी आज पहिली मीटिंग आमची झाली. बरोबर आमचं किती करायचं सगळं फायनलच झालेलं आहे. फक्त आता नावासाठी आपण बाकीचा प्रोसेस चालू आहे, पण 20 तारीखपर्यंत सर्वच मार्ग आपण मोकळा करू आणि या वसई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा नक्कीच फडकेल असं मला काय वाटतं, शंका वाटत. तर जागा वाटपाचा फॉर्म्युला काही ठरलाय का? नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला जसं जे निवडून येणारे जे नगरसेवक उमेदवार असतील तिथेच आपण विचार करून प्रत्येकजण आपापली उमेदवारी पक्ष मागत आहे आणि त्याच्या माध्यमातून मला वाटत नाही कुठे प्रॉब्लेम येईल. राष्ट्रवादी आहे की नाही? नाही, राष्ट्रवादी आमचे सर्वच जे आमच्या सोबत दिसत नाही म्हणून विचारलं. नाही, चालू आहे, हळूहळू प्रोसेस चालू आहे ना. पहिलाच दिवस आहे आणि आम्ही याच्या अगोदर सुदेश चौधरींच्या इथे पण मीटिंग झाली, तिकडे पण राष्ट्रवादी नव्हती. नाही, सुदेश चौधरीकडे आमचे अचानक आम्ही मुंबई याच्यामध्ये आलो होतो विभागामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून. राजन नाईक पण कार्यक्रमात होते. आम्ही एकत्र बसलो, सुरुवात झाली. जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी जो आदेश दिला त्या माध्यमातून सर्वच महायुती झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सुरुवात आहे.